महाराष्ट्रात सर्वात जास्त, MP दुसरा क्रमांक. म्हणजे जर तुम्ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघायला गेले तर महाराष्ट्र पहिला, MP दुसरा, गुजरात तिसरा. आणि गोदावरीचे जे इतर उपखोरे आहेत, म्हणजे गोदावरीच्या जे उपनद्या आहेत ना, त्या पण काही नद्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांचं स्वतःचं एक खोरं आहे. राज्याचा पॉईंट जर बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून ही नदी मला वाहताना दिसते. देवगड, आचरा, गड, कर्ली आणि तेरेखोल ह्या नद्यांची ही रचना इथे आपल्याला बघायला मिळत असते की ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत. आता आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट एक टॉपिक जो आहे तो या ठिकाणी सुरुवात करायचा आहे की जो म्हणजे महाराष्ट्रातल्या नदी प्रणाली संदर्भातला भाग. महाराष्ट्रातली फिजिकल रचना मी तुम्हाला सांगितली. आता महाराष्ट्राचा जो आपण बघितलं कोकण भाग, सह्याद्री भाग आणि सह्याद्रीच्या उपरांगांचा भाग हा महाराष्ट्राच्या पठारावरच आहे. आणि संबंधित माहिती पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, नद्यांची रचना आणि संबंधित पूर्ण आपल्याला सह्याद्रीच्या उपरांगांचा भाग. आता आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीचा टॉपिक, की महाराष्ट्रातली जी प्रमुख नदी प्रणाली आहे या नदी प्रणालीमध्ये कोणते कोणते घटक आहेत, कोणते कोणते घटकांना त्यामध्ये महत्त्व आहे. सो या घटकांचा विचार करत असताना पहिला पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातली प्रमुख नदीच्या संदर्भातली माहिती जी आहे तापी नदी. महाराष्ट्रामध्ये तापी नदीला महत्त्व आहे. बरं, तापी नदीला का महत्त्व आहे, त्याचं काय पॉइंट आहे, काय सांगता येईल बरं? तापी नदीची जी आपण एकंदरीत रचना बघतो तर तापीला का महत्त्व आहे काय सांगता येईल बघा. आता तापी नदी ही महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांपैकी आहे, कारण ही नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणून या नदीला जास्त महत्त्व आपण देत असतो. महाराष्ट्रातली ही एक महत्त्वाची नदी आहे, कारण का की ही पश्चिम वाहिनी म्हणून आपण जेव्हा विचार करतो तर ही सर्वात मोठी नदी म्हणून मला या ठिकाणी बघायला मिळते. सो तापी नदीच्या रिलेटेड पॉइंट बघत असताना तापी नदीचा जो उगम आहे हा उगम कोणत्या ठिकाणी होतोय, तर उगम हा MP मध्ये होतोय. MP मध्ये महादेव डोंगर रांगेमध्ये याचा उगम होतो. बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई हे ठिकाण आहे आणि बैतूल जिल्ह्यातल्या या मुलताई ठिकाणी तुम्हाला तापी नदीचा उगम होताना दिसतो. त्याचं हे एक महत्त्वाचं पॉइंट. ठीक आहे, हा झाला उगम स्थळाचा भाग. आता काय होतं, कधी कधी तुम्ही जर बघणार ना की जो क्वेश्चनचा एक अप्रोच असतोय, अप्रोच मध्ये मोस्टली तुम्हाला बघायला मिळेल नद्या आणि उगम यामध्ये एकतर तुमचं विधान तयार होत असतं किंवा एक तर तुमचं जोड्या लावाचा प्रश्न तुम्हाला तयार होताना दिसेल. नद्या आणि उगम या रिलेटेड. आता तुमच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचा तुम्ही इथे विचार करणं जरा आवश्यक असणार आहे. आणि त्यातल्या त्यात तापी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, हे त्यामध्ये विशेष लक्षात ठेवा. कारण तापी नदीची महाराष्ट्रातली लांबी जी आहे ही 208 किलोमीटर आहे. हे पण महत्वाचं आहे की महाराष्ट्रातली लांबी जी आहे ही 208 किलोमीटर आहे. बरं, आता ह्या नदीचा जो प्रवास आहे म्हणजे 208 किलोमीटर सर ठीक आहे तुम्ही सांगितलं, बट या नदीचा ओव्हरऑल प्रवास, ओव्हरऑल या नदीची जी जर्नी आहे ती कशी होते. ह्या ओव्हरऑल नदीचा प्रवास जर तुम्ही बघणार तर अमरावतीमध्ये येते, जळगावमध्ये येते, धुळ्यामध्ये येते आणि नंदुरबारमध्ये येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4 जिल्ह्यांमध्ये ही नदीचा प्रवास आपल्याला दिसून येतो. आणि ह्या 4 जिल्ह्यांमध्ये एकूण टोटल ही नदी जी आहे ही आपल्याला 208 किलोमीटर वाहताना दिसते. बट या 208 किलोमीटरचं 2 भागांमध्ये विभाजन होत आहे. 2 भागांमध्ये का? कारण सुरुवातीला जसं मी बोललो की ही नदी जी आहे ही MP मध्ये उगम पावते. MP मध्ये उगम पावल्यानंतर ही महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रातून ही नदी एक अमरावतीमध्ये आली की अमरावतीमध्ये आल्यानंतर ही नदी परत एकदा MP मध्ये जाते. परत नंतर ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. मग महाराष्ट्रात जेव्हा ती परत येते तर ते परत येताना जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून मला वाहताना दिसते. सो हा त्याचा एकंदरीत एक अप्रोच तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. समजते? कारण का की मेन पॉइंट यामध्ये जो आहे तो म्हणजे की महाराष्ट्रात ही नदी 2 वेळा येते. मग पहिल्यांदा जेव्हा आली अमरावतीमध्ये तेव्हा ती 49 किलोमीटर वाहते. दुसऱ्यांदा जेव्हा ती येते तर दुसऱ्यांदा ती पुन्हा 159 किलोमीटर वाहताना दिसते. आणि मग असे हे 49 प्लस
159 यांची टोटल होते ती 208 आणि म्हणून आपण म्हणतो की तापी नदी महाराष्ट्रातून 208 किलोमीटरचा त्या तापी नदीचा एकंदरीत पूर्ण प्रवास मला या ठिकाणी होताना दिसतो. आता हे समजून घेणं गरजेचं आहे. आता यावर काय होते की विधानं येतात किंवा फॅक्च्युअल प्रश्न येतात योग्य अयोग्य या पॅटर्न मधले, की तापी नदीचा एकंदरीत प्रवासाचा तुम्ही विचार करताना तापी नदी अमरावतीमध्ये किती वाहते आहे आणि मग तुमचं जळगाव आणि बाकीच्या या जिल्ह्यांशी संबंधित त्याचा प्रवासाचा पॉईंट कसा आहे. सो जसं मी बोललो की पहिला पॉईंट 49 किलोमीटरचा अमरावतीचा, पण जळगाव धुळे नंदुरबार मध्ये मात्र तो 159 किलोमीटरचा आणि ओव्हरऑल मग ही टोटल येते पूर्ण 208 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. आणि जसं आपण बघितलं की त्याचा एकंदरीत ओव्हरऑल प्रवास हा 3 राज्यात आहे, MP, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. ठीक आहे, 3 राज्यातून प्रवास आहे हे तर आपल्याला क्लिअर समजलं. बट ह्या 3 राज्यांचा विचार करताना ही महाराष्ट्रात 2 वेळा आणि MP मध्ये 2 वेळा वाहते, हा पण तर एक माझ्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्ट तयार होतोय ना, बरोबर की नाही. जसं ती महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते तसा तिचा MP मध्ये सुद्धा 2 वेळा प्रवेश आहे. पहिल्यांदा ती उगम पावते MP मध्येच आहे, नंतर महाराष्ट्रातून परत MP मध्ये येते, तो सेकंड टाइम आपल्याला MP मध्ये आलेली दिसते. बरं ठीक आहे, मग आता ही तापी नदीची टोटल लांबी जर विचारली तर 724 किलोमीटर ही त्याची टोटल लांबी आहे, टोटल लांबी तापीची. आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रातली लांबी किती आहे, तर महाराष्ट्रातल्या लांबी रिलेटेड तर ऑलरेडी पॉईंट क्लिअर केला की 208 किलोमीटर आहे. म्हणजे यामध्ये अजून एक अप्रोच येतो की प्रश्नांमध्ये तुम्हाला आता हा जो पॉईंट मी इथे सांगितला, ह्या पॉइंटमध्ये तुमचं तुलनात्मक विधान जे आहे हे तुलनात्मक विधान इथे तयार होताना दिसतील. की जसं तापी नदीची आहे ही एकूण लांबीपैकी महाराष्ट्रातल्या लांबीचा विचार करता ही एकूण किती टक्के महाराष्ट्रात लांबी आहे, तर किती टक्के दिसते मला, 29% नदीची लांबी ही मला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. समजतंय. सो हा त्याचा एक इम्पॉर्टंट भाग झाला की महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी जी आहे ही किती पर्सेंट दिसते, तर मी म्हणेल की ही मला 29% दिसते. आणि राहिला मग क्षेत्रफळाचा विस्तार, की तापी नदीचं जेवढं क्षेत्र आहे त्या तापीच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र MP, नंतर महाराष्ट्र आणि नंतर गुजरात, सो ह्या पर्टिक्युलर राज्यांमध्ये त्याचा पूर्ण विस्तार जो आहे हा कशा प्रकारचा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघितलं तर तापी नदीचं सर्वात जास्त क्षेत्रफळ जर तुम्ही बघणार तर ते तुम्हाला महाराष्ट्रातच दिसेल, जवळपास 79.1%. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर MP मध्ये दिसतंय 15.1% आणि गुजरातमध्ये तुम्हाला दिसतंय 5.9%. सो अशा प्रकारे महाराष्ट्रात सर्वात जास्त, MP दुसरा क्रमांक. म्हणजे जर तुम्ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर बघायला गेले तर महाराष्ट्र पहिला, MP दुसरा, गुजरात तिसरा. सो याप्रमाणे तुमचा हा क्रम सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतो. कदाचित तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित जर समजा महाराष्ट्रात किती क्षेत्र व्यापलेलं याच्यावर जर आधारित प्रश्न आला तरी सुद्धा तुम्हाला उत्तर देता येऊ शकेल अशी ही माहिती या ठिकाणी आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना, ऑल ऑफ यू गाईज. बरं, पुढचा पॉईंट की एकंदरीत नदीचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे. आता काय होतंय की ही जी माहिती मी तुम्हाला दाखवतोय ना नदी प्रणाली संबंधित, ही इतकी सिंपल अँड सोबर आहे की तुम्हाला रिव्हिजन मध्ये लक्षात ठेवण्यासाठी खूप सोप्या गोष्टी यामध्ये तुम्हाला दिसतील. आता इथे जेवढे पण कलर आहेत ते कलर काय दर्शवत आहेत त्याच्या रिलेटेड माहिती जी आहे ही तुम्हाला मी त्या ठिकाणी कॉर्नरला दिलेली आहे. की जेवढंही तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसणार ते आहे उपनदी आणि उपनदींची नावं. जे पण व्हाईट कलर मध्ये दिलेले आहेत ते आहेत त्या उपनदी आणि मुख्य नदीचं संगम स्थळ. ऑरेंज कलर मध्ये जे नावं आहेत ते आहेत पर्टिक्युलरली नदीची जी रचना आहे त्या नद्यांच्या काठावरचे शहरं कोणते कोणते आहेत. त्यानंतर येल्लो कलर मध्ये जे दिसत आहेत ते आहे त्या पर्टिक्युलर नद्यांवरचे धरण, जलसिंचन प्रकल्प, डॅम. आणि पर्पल कलर किंवा पिंक कलर मध्ये जे दिसत आहेत तुम्हाला पर्पल कलर मध्ये, तर ते आहेत त्या पर्टिक्युलर नद्यांचे उगम स्थळ. ठीक आहे. आता बघा, तापी नदी MP मध्ये बैतूलला उगम पावते आणि ही पश्चिम दिशेला मला वाहताना दिसते. बर, तापी नदी पश्चिमेला मला वाहताना दिसते. आता पहिली गोष्ट या ठिकाणी बघा, तापी नदी जर पश्चिमेला वाहते आहे तर वरची बाजू
ही तापी नदीची राईट हँड साइड म्हटली जाईल आणि खालची बाजू म्हणजे दक्षिण बाजू ही या तापी नदीची लेफ्ट हँड साइड म्हटली जाणार. उजवी बाजू आणि डावी बाजू. उजवी बाजू उत्तर बाजू आहे आणि डावी बाजू दक्षिण बाजू आहे. आता ही तापी नदीचा हा पूर्ण प्रवासामध्ये तापी नदीच्या काठावर आपल्याला काय काय, किंवा मी एक काम करतो, तापी नदीच्या पहिल्यांदा उपनद्यांची रचना सांगतो, मग बाकीचं पॉइंट क्लिअर आपण डिस्कस करूया. ठीक आहे. ही तापी नदीची रचना बघत असताना तापीच्या उत्तरेला मला कोणती पर्वतरांग दिसते? तर इथे मला ही बघा वरती दिसते का, सातपुडा पर्वतरांग. तापीच्या उत्तरेला मला सातपुडा पर्वतरांग दिसते आणि तापीच्या दक्षिणेला मला सातमाळ अजिंठा ही डोंगररांग बघायला मिळते. ठीक आहे. तापीच्या उत्तरेला सातपुडा, दक्षिणेला सातमाळ. मग आता आपण उजव्या बाजूच्या नद्या जर बघितल्या, उपनद्या, तर त्यामध्ये सुकी, गुळ, अनेर, अरुणावती, गोमाई, अंजना आणि वेराखाडी या मला उत्तरेकडच्या उपनद्या दिसतात. दक्षिणेकडे जर मी बघितलं तर दक्षिणेकडे मला पूर्णा, वाघूर, गिरणा, पांझरा, बुराई यासारख्या उपनद्या दिसतात की ज्या तापीच्या दक्षिणेकडच्या उपनद्या म्हणून बघितल्या जातात. आता या पर्टिक्युलर नद्यांच्या संबंधित आता उपनद्या मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत संगमस्थळ. संगमस्थळ म्हणजे व्हाईट कलरचे अक्षर बघा, जसं की तापी पूर्णा संगम चांगदेव या ठिकाणी, हे बघा दिसतंय, तापी पूर्णा संगम चांगदेव या ठिकाणी. तापी वाघूर संगम साकोगाव या ठिकाणी. तापी गिरणाचा संगम रामेश्वर या ठिकाणी. तापी आणि पांझराचा संगम मुडावद या ठिकाणी. तापी आणि अरुणावतीचा संगम उपरपिंड या ठिकाणी. तापी आणि बुराईचा संगम सारंगखेडा या ठिकाणी. तापी आणि गोमाईचा संगम प्रकाशा या ठिकाणी. ठीक आहे. सो आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे तुम्ही संगम स्थळांच्या संबंधित जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर हे तुमचे जोड्या, योग्य पर्याय ओळखा, चुकीचा पर्याय ओळखा. म्हणजे माझा जो सांगायचा पॉइंट आहे तो या अनुषंगानेच आहे की तुम्ही हा जो मॅप आहे किंवा ही जी डायग्राम आहे ही एकदम बाय हार्ट लक्षात ठेवणं गरजेचं राहणार आहे. जेव्हा तुम्ही नदी प्रणालीचा हा टॉपिक जो बघतात ना, यामध्ये तुम्ही एवढी डायग्राम जरी लक्षात ठेवली तरी तुम्हाला मोस्ट ऑफ प्रश्न जे आहेत हे तुम्ही व्हिज्युअलाइज बेसिसवर सॉल्व्ह करू शकतात. हे तुम्ही समजून घ्या, कारण ह्या पद्धतीने आपला अभ्यास असायला पाहिजे. जेव्हाही तुम्ही भूगोलाचा अभ्यास करतात, जेव्हा तुम्ही रीडिंग करत असतात, माझा जो मेन पॉइंट मला जो सांगायचा आहे तुम्हाला, की जेव्हाही तुम्ही भूगोलाचा अभ्यास करतात, जिओग्राफीसाठी प्रिपरेशन करत असतात, ह्या संपूर्ण प्रिपरेशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात घ्यायची की आपल्याला ती कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला ती आपल्या भाषेत आणि आपल्या समजतील या स्वरूपाच्या नोट्समध्ये त्या आपण कन्वर्ट केल्या पाहिजेत. त्याशिवाय तोपर्यंत आपल्याला तो टॉपिक व्यवस्थित समजत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला बोललो की जोपर्यंत तुम्ही या प्रकारे मॅप अॅनलाइज करण्यासाठी स्वतः मॅप काढत नाही किंवा स्वतः डायग्राम क्रिएट करून तो पॉइंट अभ्यासणार नाही, तोपर्यंत तुमच्या त्या गोष्टी इझिली तुम्हाला लक्षात घेता येणार नाही. कारण रेफरन्स बुकमध्ये तुम्ही हे जर सगळं बघायला गेले तर सगळं वेगवेगळ्या ठिकाणी आहे, बरोबर की नाही. संगमस्थळ वेगळ्या ठिकाणी, उपनद्या वेगळ्या ठिकाणी, डॅम वेगळ्या ठिकाणी. बट जेव्हा आपण त्याचा एक मॅप क्रिएट करून लक्षात ठेवतो तर ते जास्त लॉंगर टाइम पिरियडसाठी आपल्याला लक्षात राहत असतं, याचा आपण विचार करायचा. ठीक आहे. संगमस्थळांचा पॉइंट झाला. काठावरचे शहर बघा. काठावरचे शहर तापी नदीच्या काठावर आहे बुऱ्हाणपूर, भुसावळ आहे तापी नदीच्या काठावर. पूर्णा नदीच्या काठावर दर्यापूर, अकोला, बाळापूर आहे. त्याच्यानंतर गिरणा नदीच्या काठावर मालेगाव, जळगाव हे 2 ठिकाणं आहेत. पांझरा नदीच्या काठावर धुळे ठिकाण आहे. अरुणावतीच्या काठावर शिरपूर हे ठिकाण आहे. गोमाईच्या काठावर शहादा हे ठिकाण आहे. बुराई नदीच्या काठावर शिंदखेडा हे ठिकाण आहे. सो नदी आणि काठावरचे शहर यावर सुद्धा प्रश्न येतात आणि जो पॉइंट तापी नदीशी रिलेटेड तुम्हाला इथे एकदम सोप्या पद्धतीने लक्षात राहणार, बरोबर. पुढचा पॉइंट की तापी नदी खोऱ्यामध्ये असलेले डॅम कोणते आहेत, धरण कोणते आहेत. जसं की आता तापी नदीवर आपल्याला बघायला मिळतं हे हतनूर डॅम आहे. तापी नदीवर एक उकई डॅम आहे. तापी नदीवर एक काकरापारा डॅम आहे. ठीक आहे. बरं, आता तापीच्या उपनद्या कोणत्या. जसं आता आपण बघितलं की वाघूर नदीवर वाघूर डॅम आहे. गिरणा नदीवर चनकापूर डॅम, गिरणा डॅम आणि दहिगाव डॅम आहे. पांझरा नदीवर सय्यदनगर डॅम आहे.
अनेर नदीवर अनेर डॅम आहे, अरुणावतीवर करवंद डॅम आहे, कोमाई नदीवर सुसरी डॅम आहे, बुराई नदीवर फोफर डॅम आहे. सो हे असे काही डॅम्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की जे तापीच्या खोऱ्यामधले जलसिंचन प्रकल्प. आता जे डॅम असतात त्याला वेगवेगळ्या नावाने आपण बघत असतो, जसं काही ठिकाणी तुम्हाला जलसिंचन प्रकल्प म्हणून बघतील, काही ठिकाणी त्याला आपण एक जलाशय म्हणून बघतील, किंवा काही ठिकाणी त्याला उल्लेख करत असताना धरण म्हणून करतील. सो ह्या पर्टिक्युलर शब्दांनी सुद्धा बदल केला जात असतो त्या पर्टिक्युलर क्वेश्चन विचारण्यामध्ये, म्हणून तुम्ही तो अप्रोच या स्वरूपात लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बाकी उगम स्थळांचा पॉईंट तर मी ॲज इट इज तुम्हाला इथे दिलेला आहे. मोस्टली सुकी, जसं काकरागाव, गुळकुंड्या पाणी, लंगडा आंबा वगैरे वगैरे या स्वरूपामध्ये त्याचे उगम स्थळ सुद्धा मी दिलेले आहेत. सांगायचा माझा एकच पॉईंट आहे की जेव्हाही तुम्ही मॅप अनालाइज करणार तो डिटेल, कन्सेप्च्युअल आणि आपल्याला समजेल या प्रकारात असला पाहिजे, तर आपण त्यातून चांगली माहिती जी आहे ही ग्रॅब करू शकतो. समजतंय सर्वांना? एव्हरीवन? ओके. पुढचा पॉइंट आपण बघूया, गोदावरी नदी प्रणाली. तापी नदीचा पॉइंट मी सांगितला, आता आपण गोदावरी नदी प्रणालीचा विचार करूया. गोदावरी नदी महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी म्हणून आपण बघतो की ज्या गोदावरीची लांबी जी आहे ही टोटल लांबी 1465 किलोमीटर आपल्याला दिसते. 1465 किलोमीटर ही आपल्याला गोदावरीची एकूण टोटल लांबी बघायला मिळते, की ज्या टोटल लांबीपैकी मला स्पेसिफिकली महाराष्ट्रातली लांबी जर विचारली तर ती आहे 668 किलोमीटर. आणि ही 668 किलोमीटर असलेली लांबी महाराष्ट्राच्या म्हणजे आपण टोटल गोदावरीच्या लांबीपैकी महाराष्ट्रात किती आहे असा जर विचार केला तर ती मला 45% एवढी बघायला मिळते. समजते? महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या टोटल लांबीपैकी किती टक्के लांबी आहे तर 45% आहे. गोदावरी नदीच्या एकूण क्षेत्रफळापैकी, म्हणजे एकूण क्षेत्रफळ किती आहे, 3,13,000 स्क्वेअर किलोमीटर. बरोबर? मग आता या 3.13 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या पैकी महाराष्ट्रात किती क्षेत्र आहे तर महाराष्ट्रात क्षेत्र आहे 1.53 लाख स्क्वेअर किलोमीटर. 1.53 लाख स्क्वेअर किलोमीटर हे मला महाराष्ट्रातलं क्षेत्र दिसतंय, की जे महाराष्ट्रातलं क्षेत्र आहे 49% आणि लांबीनुसार बघितलं तर 45%. सो अशा या तुलनात्मक गोष्टींवर, जसं मी तुम्हाला मागच्याही स्लाइडमध्ये तापीच्या रिलेटेड पण बोललो, की अशा काही गोष्टींवर तुमचे प्रश्न जे आहेत हे मोस्ट प्रोबॅबली तयार होत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की आपला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतोय. ठीक आहे. बरं, आता गोदावरी नदी खोऱ्याचा जेव्हा विस्तार बघतो, आता नदी खोऱ्याचा विस्तार म्हणजे काय असतं की ज्यामध्ये नदी, त्याच्या उपनद्या यांनी व्यापलेलं जे पण काही क्षेत्र आहे, मुख्य नदी आणि त्यांच्या उपनद्या या सर्वांनी व्यापलेलं क्षेत्र म्हणजे नदी खोरं. आता गोदावरी नदीची रचना जर बघितली तर ती सगळ्यात मोठी आहे, त्यामुळे तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. मग जर मला गोदावरीची ही संख्या किंवा गोदावरीला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचा हा पूर्ण स्ट्रक्चर जरी जास्त बघायला मिळतोय तरी मला त्या संबंधित माहिती पण इथे बघावी लागेल की त्यात एक्स्ट्रा मला काय काय गोष्टी दिसतील. बघा, जसं की गोदावरी नदीचं खोरं जे आहे हे तुम्हाला नाशिक, नगर, मराठवाडा, विदर्भातले जिल्हे, कोपरगाव या संबंधित तुम्हाला दिसतील. ठीक आहे. म्हणजे ह्यापर्यंतची ही माहिती आहे की नाशिक, नगर, मराठवाडा आणि विदर्भातले जिल्हे या भागामध्ये तुम्हाला गोदावरी नदी खोऱ्याचा विस्तार दिसतो. ठीक आहे. बरं, जर तुम्हाला विचारलं की गोदावरी नदी खोरं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या संबंधित आणि कोणत्या कोणत्या शहरांशी संबंधित मला दिसतं तर मला तो पॉइंट सांगा. तर गोदावरी नदीचं खोरं हे आपल्याला नाशिक, लक्षात आले, नाशिक, नेवासे, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोपरगाव, पैठण, परभणी, बीड, नांदेड, उदगीर, त्र्यंबकेश्वर, पुणतांबे, गंगाखेड, धर्माबाद आणि सिरोंचा हे काही प्रमुख शहरं मी तुम्हाला सांगितले की जे प्रमुख शहरं मला गोदावरी नदीच्या काठावर विस्तृतपणे बघायला मिळतात. सो
हा त्या पॉइंटशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट घटक मी तुम्हाला सांगतोय, ज्याच्यावर आधारित आपल्याला हे प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतील. मग आता जो मेन पॉइंट आहे की गोदावरी नदीचं खोरं आणि गोदावरीचे जे इतर उपखोरे आहेत, म्हणजे गोदावरीच्या जे उपनद्या आहेत ना, त्या पण काही नद्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांचं स्वतःचं एक खोरं आहे. जसं की गोदावरी स्वतःचं मोठं खोरं आहे. दक्षिण पूर्णा आहे गोदावरीला येऊन मिळणारी, तिचं पण एक खोरं आहे. जसं गोदावरीचं दक्षिण पूर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, इंद्रावती ह्या अशा नद्या आहेत की ज्यांचे स्वतःचे सुद्धा खोरे आहेत. आणि त्यामध्ये जसं मी बोललो की वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा यांचा एक मिळून प्रवाह तयार होतो, ज्याचं नाव आहे प्राणहिता. आणि मग ही प्राणहिता गोदावरीला येऊन मिळताना दिसते आपल्याला, बरोबर की. मग आपण गोदावरीच्या उपनद्या बघतो की गोदावरीच्या उजव्या बाजूच्या उपनद्या कोणत्या आहेत आणि गोदावरीच्या डाव्या बाजूच्या उपनद्या कोणत्या आहेत. गोदावरीची उजवी बाजू जी आहे ती म्हणजे साऊथ साईड आणि गोदावरीची डावी बाजू जी आहे ती म्हणजे नॉर्दर्न साईड. ठीक आहे. कारण गोदावरी ही आपल्याला कशी बघायला मिळते, गोदावरी ही आपल्याला पूर्व वाहिनी बघायला मिळते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे, डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती. मग आता उजवी बाजू म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या जर बघितल्या, दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका. ठीक आहे. आणि उत्तर बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्यांचा भाग बघितला तर कादवा, शिवना आणि खाम या उपनद्या मला उत्तरेकडून येऊन मिळताना दिसतात, की ज्या गोदावरीच्या डाव्या बाजूच्या उपनद्या म्हणून मी त्याला विचारात घेतो. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. बरं, पुढचा पॉईंट. मग गोदावरी नदी आणि गोदावरी नदीमुळे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा तयार झालेली आहे. सो मी सांगेल की हा तुमच्यासाठीचा एक प्रश्नांचा भाग आहे. सो बी अवेअर, लक्ष द्या या ठिकाणी. सो गोदावरी नदीमुळे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा तयार होते, तर नगर आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगरची सीमा तयार होते. बीड जिल्ह्याची उत्तर सीमा तयार होते. छत्रपती संभाजीनगर आणि जालनाची सीमा तयार होत असते. गडचिरोलीच्या सीमेवर पण तुम्हाला गोदावरी नदीचा भाग दिसतो, की ज्या ठिकाणी प्राणहिता आणि इंद्रावती पण मिळताना दिसतील. सो हे झालं गोदावरीचं स्ट्रक्चर. गोदावरीच्या या स्ट्रक्चर नंतर आता मला बघा, ही गोदावरीचं एक, जसं मी बोललो, मॅप बेसिसचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग आता इथे मला ही मुख्य नदी गोदावरी दिसते आहे. हे बघा, गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी पर्वत जो आहे या ठिकाणी उगम पावते. आणि इथून उगम पावल्यानंतर ह्या नदीचा हा पूर्ण प्रवास जो आहे हा बंगालच्या उपसागरापर्यंत होतो. म्हणजे पश्चिम घाटावर ही नदी उगम पावते, ते बंगालच्या उपसागरापर्यंत ही नदी वाहत जाते. मग ह्या संपूर्ण प्रवासात महाराष्ट्राचा जो स्ट्रक्चर आहे यामध्ये पहिल्यांदा आपण उपनद्यांची रचना बघूया, की उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. बघा, गोदावरीची ही डावी बाजू म्हणजे तुमची उत्तर बाजू आणि गोदावरीची ही उजवी बाजू म्हणजे दक्षिण बाजू. मग आता पहिल्यांदा आपण डाव्या बाजूच्या उपनद्या बघूया. कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, वर्धा, वैनगंगा यांचा एकत्रित संगम आहे प्राणहिता आणि इंद्रावती. ठीक आहे. उजव्या बाजूचा बघितला तर त्या उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये दारणा, प्रवरा, सिंदफणा, सरस्वती, वान आणि मांजरा यासारख्या नद्या आहेत. बरोबर. पुढचा एक भाग आपण या ठिकाणी बघणार की या नदी प्रणाली संबंधित उपनद्यांचे संगम स्थळ कोणते कोणते आहेत. आता जे सफेद रंगामध्ये लिहिलेले आहेत, जसं की गोदावरीचा आणि दारणाचा संगम आहे सायखेडा, गोदावरी आणि कादवाचा संगम आहे नांदूर मधमेश्वर, गोदावरी आणि कादवाचा संगम नांदूर मधमेश्वर, गोदावरी आणि प्रवराचा संगम टोके या ठिकाणी होतो, गोदावरी आणि शिवनाचा संगम या ठिकाणी धारेगाव, गोदावरी आणि सिंदफणाचा संगम जो मंजरत या ठिकाणी आहे, गोदावरी आणि खाम नदीचा संगम जोगेश्वर या ठिकाणी, त्याच्यानंतर गोदावरी आणि दक्षिण पूर्णाचा संगम कंठेश्वर या ठिकाणी, गोदावरी आणि वान नदीचा संगम शिरसाळा, गोदावरी आणि मांजरा नदीचा संगम
कुंडलवाडी, वर्धा वैनगंगा संगम चपराळा, वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा यांचा सगळ्यांचा संगम येऊन किंवा वर्धा वैनगंगाचा जो एकत्रित संगम आहे प्राणहिता, तर मग हा प्राणहिताचा संगम होतो सिरोंचा या ठिकाणी, म्हणजे प्राणहिता आणि गोदावरीचा संगम. इंद्रावती आणि गोदावरीचा संगम सोमनूर या ठिकाणी होतो. मग हे झाले तुमचे संगम स्थळ गोदावरी नदीच्या संबंधित. इथे तुमच्या मॅच द पेअर किंवा जोड्या लावाशी संबंधित हा प्रश्न तुमचा येऊ शकतो, जे मी तुम्हाला ऑलरेडी अवेअर केलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे काठावरचे शहर. तुम्हाला यावर पण आधारित प्रश्न विचारला जाऊ शकेल की गोदावरी नदीच्या संबंधित काठावरचे शहर कोणते कोणते आहेत. आता गोदावरी नदीच्या काठावरचे जर का मी शहरांचा विचार करेल तर या शहरांमध्ये मला बघा मुख्य गोदावरी नदीवर नाशिक बघायला मिळतंय, कोपरगाव आहे, पुणतांबे आहे, पैठण आहे, गंगाखेड आहे, नांदेड आहे आणि राजमहेंद्री आहे. हे मला काही प्रमुख शहरं या ठिकाणी बघायला मिळतात. गोदावरी नदीचं हे संपूर्ण खोऱ्याचा अभ्यास करत असताना मला दिसतं की सातमाळ अजिंठा पर्वतरांगेच्या दक्षिणेला आणि हरिश्चंद्र बालाघाट रांगेच्या उत्तरेला, म्हणजे सातमाळ अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या दरम्यान गोदावरी नदीचं खोरं मला दिसतंय, किंवा गोदावरी नदी खोऱ्यामुळे सातमाळ अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगा विलग झालेल्या आहेत, हेही मला इथे बघायला मिळतंय. म्हणजे मी असं सुद्धा त्याला म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. वास्तविक पॉइंट एकच आहे. त्याच्यानंतर आपण बघणार डॅम. गोदावरी नदीवरचे डॅम कोणते कोणते पहिल्यांदा ते बघूया. गोदावरी नदीवर आहे गंगापूर डॅम, गोदावरी नदीवर आहे जायकवाडी डॅम, गोदावरी नदीवर आहे विष्णुपुरी डॅम. सो या ठिकाणी मला 3 धरण बघायला मिळतात की जे स्पेसिफिकली गोदावरी नदीवरच आहे, हे मी इथे बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे लक्ष द्या, त्याच्यानंतर गोदावरीची उपनदी कादवा नदी, कादवा नदीवर जे डॅम आहे करंजवन डॅम, पालखेड डॅम, नांदूर डॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवरा नदीवर जर बघितलं तर इथे भंडारदरा डॅम आहे, शिवना नदीवर शिवना डॅम आहे, सिंदफणा नदीवर माजलगाव डॅम आहे, दक्षिण पूर्णा नदीवर येलदरी डॅम आणि सिद्धेश्वर डॅम आहे. राईट. सो या प्रकारे मला हे प्रमुख डॅम बघायला मिळतात की जे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. आणि बाकी मग जे पिंक कलर मध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जे उगम स्थळ आहेत पर्टिक्युलर काही नद्यांच्या संबंधित मध्ये. सो अशा काही गोष्टींशी संबंधित पॉइंट तुम्हाला विचारले जातात आणि त्यासाठी मॅप बेसिसवर, म्हणजे जसं मी बोललो की व्हिज्युअलाइज केलेल्या माहितीच्या आधारे, मॅप क्रिएट केल्याच्या माहितीच्या आधारे आपल्याला हे असे घटक लक्षात ठेवणं, असे घटक अभ्यासणं हे खूप सोप्या पद्धतीने आणि इझिएस्ट पद्धतीने आपण चांगले मार्क यावेळेस स्कोअर करू शकतो. म्हणून या पद्धतीने हे टॉपिक अभ्यासले पाहिजे. बरं, पुढचा एक पॉइंट आपण आता या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे भीमा नदी संबंधित भाग. भीमा नदी संबंधित पार्ट. आता भीमा ही आपल्याला बघायला मिळते कृष्णाची उपनदी आहे, बरोबर. पण विषय असा आहे नेमका की कृष्णाची लांबी जास्त आहे जेव्हा तुम्ही तिचा भारताशी संबंधित विचार करतात, पण कृष्णाची लांबी कमी आहे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये तिचा विचार करतात. भीमाची लांबी ही महाराष्ट्रात जास्त आहे जेव्हा तुम्ही भीमाचा महाराष्ट्रातला विचार करतात, पण भीमाची लांबी ही कृष्णापेक्षा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. भीमाची लांबी कृष्णापेक्षा कमी आहे जेव्हा तुम्ही ओव्हरऑल भारताशी संबंधित विचार करणार त्यावेळेला. समजलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये भीमा नदी सेपरेटली अभ्यासली जाते, कारण महाराष्ट्रामध्ये भीमाची लांबी जास्त आहे कृष्णा नदीच्या लांबीपेक्षा. समजतंय. सो म्हणून कृष्णा नदीचा आणि भीमा नदीचा महाराष्ट्रात सेपरेट अभ्यास करावा लागतो, त्याचं हे कारण आहे. मग आता या ठिकाणी भीमा नदीचा उगम कुठे झाला? सिंपल, भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला, तालुका आंबेगाव, पुण्यामध्ये. बरं, आता या नदीचं वहन मार्ग कसं आहे? मग वहन मार्ग आहे आग्नेयेकडून, आपल्याला अशी आग्नेयेकडून पूर्वेकडे परत आग्नेयेकडे जाताना दिसते, असं त्याचा एकंदरीत वहन मार्ग आहे. आता या भीमा नदीची जी टोटल लांबी आहे ही आहे टोटल 860 किलोमीटर. पण होतं असं की 860 पैकी महाराष्ट्रातली लांबी जर विचारली तर ती आहे तुमची 451 किलोमीटर.
मग महाराष्ट्रातली 451 किलोमीटर लांबी जर आपण कन्सिडर केली तर ती एकूण टोटल लांबीपैकी महाराष्ट्रामध्ये 52% लांबी आहे. हे तुमचं प्रश्नांच्या संबंधित पॉइंट येऊ शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला क्षेत्रफळासंबंधित विचारलं की ह्या भीमा नदीच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रातलं क्षेत्रफळ किती आहे, तर महाराष्ट्रातलं क्षेत्रफळ आपल्याला 46,184 स्क्वेअर किलोमीटर, जे की आहे 60%. सो हा पण तुमच्यासाठी एक तुलनात्मक प्रश्नांचा भाग म्हणून आपण याला बघू शकतो. समजतंय? तुलनात्मक प्रश्नांचा एक पार्ट म्हणून मी याला इथे बघू शकतो. बरं, मग आता ही भीमा नदी आणि भीमा नदीचा प्रवाह कसा जातो? मग भीमा नदीचा प्रवाह जातो पुणे, सोलापूर यामधून पुढे. मग भीमा नदीचा खोऱ्याचा विस्तार कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये दिसतो महाराष्ट्रामध्ये? सो जर तुम्हाला विस्ताराचे जिल्हे विचारले गेले तर सांगू शकतात तुम्ही नगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद. सो ह्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्याचा विस्तार बघायला मिळू शकतो. म्हणजे विस्तार त्यामध्ये आहेच. सो हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. सर ते भीमा नदीचं स्ट्रक्चर दाखवा बरं. बघा, भीमा नदीचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघतो, मॅप बेसिसवर आढावा ज्यावेळेस बघतो, या गोष्टी जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करून बघतो, सेम थिंग. आता यामध्ये बघा, भीमा नदीच्या उत्तरेला मला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दिसते आहे का? बघा बरं, भीमा नदीच्या उत्तरेला मला हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दिसते. भीमा नदीच्या दक्षिणेला मला शंभू महादेव डोंगररांग दिसते आहे. सर बरोबर आहे, दिसते सर ही रांग. म्हणजे भीमा नदीमुळे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग विलग झालेलं आहे असंही म्हणता येऊ शकतं. भीमा नदीमुळे, किंवा आपण असं म्हणू शकतो की हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवच्या मध्ये भीमा नदीचं खोरं आहे असंही म्हटलं तरी चालेल. आता भीमा नदी जसं मी बोललो की पूर्व बाजूने मला वाहताना दिसते, त्यामुळे वरची बाजू जी आहे ही नॉर्दर्न साइड म्हणजे ही लेफ्ट हँड साइड झाली, आणि दक्षिण बाजू जी आहे ही राईट हँड साइड म्हणजे तुमची काय म्हणतात साऊथ बाजू जी आहे ही तुमची राईट हँड साइड झाली. बरोबर की? सो हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. आता काय होतं, भीमा नदी पहिल्यांदा आग्नेयाला वाहते, पूर्वेला जाते, परत आग्नेयाला जाते. बरं, निळ्या रेषा ज्या आहेत तर त्यामध्ये ही भीमा मुख्य नदी, तिला येऊन मिळणाऱ्या बाकीच्या उपनद्या निळ्या रंगाच्या. मग उपनद्या कोणत्या कोणत्या की ज्या मला भीमा नदीच्या उत्तरेकडच्या म्हणजे डाव्या बाजूच्या नद्या दिसतात, त्यामध्ये वेळ, घोड, सरस्वती आणि सीना ह्या नद्यांची रचना दिसते. जे की वेळ माटेवाडीला, घोड गावडेवाडीला आणि सरस्वती हरिश्चंद्र रांगेत आणि सीना हरिश्चंद्र रांगेत उगम पावते. तेच आपण राईट हँड साइडला बघितलं तर भीमा नदीचे उपनदी भामा, इंद्रायणी, मुठा, नीरा आणि मान नदी आहे. बरोबर? त्यापैकी भामा पधारवाडी, इंद्रायणी लोणावळा, मुठा मुळशी, नीरा वरंदा घाट, मान गाडेवाडी. सो या ठिकाणी उगम पावताना दिसतील. दुसरी गोष्ट, जे सफेद रंगामधले ठिकाणं आहेत ते आहे नदी आणि उपनदीचे संगम स्थळ. जसं की भीमा आणि भामाचा संगम आहे पिंपळगाव, भीमा आणि इंद्रायणीचा संगम आहे तुळापूर, भीमा आणि वेळ नदीचा संगम आहे शिक्रापूर, भीमा आणि घोड नदीचा संगम आहे सांगवी दुमाले, भीमा आणि सरस्वती नदीचा संगम आहे पेडगाव, भीमा आणि नीरा नदीचा संगम आहे नीरा नरसिंगपूर, भीमा आणि सीनाचा संगम आहे कुंडल, भीमा आणि आंधळी नदीचा संगम आहे मान नदीचा संगम आहे उंचेवण. ठीक आहे, हे झाले तुमचे नदी उपनदीचे संगम स्थळ. आता आपण बघणार आहोत की या नदीच्या काठावरचे शहर कोणते आहेत. भीमा नदीच्या काठावर आहे राजगुरुनगर, इंद्रायणीच्या काठावर आहे आळंदी, मुठा नदीच्या काठावर आहे पुणे, घोड नदीच्या काठावर आहे नारायणगाव, सीना नदीच्या काठावर आहे अहमदनगर. ठीक आहे, आता आपण बघणार की ह्या नदीचे संबंधित असलेले जे जलसिंचन घटक आहे, जलसिंचन प्रकल्प आहेत, डॅम्स आहेत, ते कोणते. भीमा नदीवरचा डॅम आहे चासकमान डॅम आणि उजनी डॅम. ठीक आहे,
त्याच्यानंतर इंद्रायणी नदीवर जर डॅम बघितला तर एक वळवण डॅम आहे, भुशी डॅम आहे आणि बोकरवाडी डॅम आहे. मुठा नदीवर बघितलं तर तुम्हाला टेमघर डॅम आहे, खडकवासला डॅम आहे. घोड नदीवर जर बघितलं तर डिंभे डॅम आहे. मान नदीवर बघितलं तर आंधळी डॅम आहे. सो हे तुमचे डॅम रिलेटेड पण घटक, संगम स्थळांचे पण घटक, काठावरच्या शहरांचे पण घटक, असे ओव्हरऑल पॉइंट मी या ठिकाणी या एका मॅपमध्ये तुम्हाला बसवून दिलेले आहेत, की ज्या बेसिसवर तुम्हाला भीमा नदीशी संबंधित असे काही जे प्रश्न येतील त्यात तुम्ही चुकणार नाहीत याची मला खात्री आहे, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. एम आय राईट ऑल ऑफ यू? तुम्ही या अशा गोष्टींवर चुकणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. बरोबर आहे का एव्हरीवन? ठीक आहे, जरा ह्या अशा गोष्टींकडे पण तुम्ही लक्ष देत चला. ठीक आहे, पुढचा नदी प्रणालीचा जो भाग आपण बघतोय तो म्हणजे कृष्णा नदीचा भाग, की कृष्णा नदी प्रणाली कशी आहे. कृष्णा नदीची जर तुम्ही रचना बघणार तर कृष्णा नदी ही गोदावरीच्या नंतर दुसरी सगळ्यात मोठी नदी आहे. कृष्णा नदीचा जो पार्ट मी तुम्हाला सांगतोय तर हा पार्ट असा आहे की ही गोदावरीच्या नंतर महाराष्ट्रातली दुसरी मोठी नदी आहे, की जी नदी पश्चिम घाटात उगम पावते, पूर्व घाट ओलांडून मग बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, जी आंध्र प्रदेशमध्ये मछलीपट्टणम जवळ जाऊन आपल्याला मिळताना दिसेल. जसं उगम बघतो आपण या कृष्णा नदीचा, तर उगम कुठे आहे? सातारामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो. आणि योगायोग असा आहे की या महाबळेश्वरच्या ठिकाणी इतर 5 नद्या पण उगम पावतात. मग इतर 5 नद्यांमध्ये पहिली आहे कृष्णा, दुसरी आहे वेण्णा, तिसरी आहे कोयना. आता कृष्णा, वेण्णा, कोयना या पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या, आणि चौथी नदी आहे गायत्री, 5वी नदी आहे सावित्री. गायत्री आणि सावित्री या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या. म्हणजे ज्या 5 नद्या साताऱ्याच्या ठिकाणी महाबळेश्वरला ज्या उगम पावतायत त्यापैकी 3 पूर्वेला जातात, 2 पश्चिमेला येतात. ठीक आहे. सो ह्या 5 नद्यांचं नाव तुम्हाला कृष्णा ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी इतर 5 नद्या पण उगम पावतात या रिलेटेड पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जे सगळे भाग मी तुम्हाला सांगतोय ना, हे सगळे पार्ट तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या, म्हणजे तुम्ही चुकायला नको. ठीक आहे, पुढचा पॉइंट. आता या नदीचं वहन जे आहे, हे नदीचं पूर्ण वहन क्षेत्र हे मला आग्नेय दिशेला वहन होताना दिसणार, की ज्यामध्ये राज्याचा पॉइंट जर बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून ही नदी मला वाहताना दिसते. पुढे मछलीपट्टणम जवळ त्रिभुज प्रदेश तयार करून बंगालच्या उपसागराला मिळते. आता जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितलं तर कृष्णा नदीच्या एकूण क्षेत्रफळापैकी जर महाराष्ट्रातलं क्षेत्रफळ विचारलं तर ते आहे टोटल 11%. ठीक आहे. आणि कृष्णा नदीच्या टोटल लांबीपैकी महाराष्ट्रातली किती लांबी आहे हे जर विचारलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये आहे 282 किलोमीटर, ही जी आहे 20% लांबी. आणि जसं मी बोललो तुम्हाला तेव्हाही की ह्या गोष्टीवरच तुमचे प्रश्न मोस्टली तयार होताना बघायला मिळू शकतात. त्यामुळे या फॅक्टकडे जरा लक्ष असू द्या. ठीक आहे, की जिथे तुमचा तुलनात्मक प्रश्न तयार होतो किंवा तुलनात्मक माहितीचा आधार घेऊन जे काही प्रश्न तयार होतील ते अशा स्वरूपाचे असतील. मग आता कृष्णा नदीची उजवी बाजू आणि कृष्णा नदीची डावी बाजू. कृष्णा नदी पूर्वेला वाहते, त्यामुळे नॉर्दर्न साइड जी आहे ही राईट हँड कृष्णा नदीची उजवी बाजू जी आहे, उजवी बाजू म्हणजे तुमची साऊथ साइड आली, डावी बाजू ही तुमची नॉर्थ साइड आली. लक्षात आलं? सो हे लक्षात ठेवा. मग आता या ठिकाणी वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि ईशान्य बाजूला येरळा नदी आणि मग ती महाराष्ट्राच्या बाहेर भीमा नदी पण येऊन मिळताना मला दिसते. मग तुम्ही म्हणाल सर ही जी माहिती आहे या माहितीचा जो स्ट्रक्चर आहे नदी प्रणालीला, महाराष्ट्रातला नदी प्रणालीचा तो स्ट्रक्चर सांगा. आता तो स्ट्रक्चर इथे बघा दिसतोय तुम्हाला. कृष्णा नदी सुरुवातीला पूर्वेला जाते, नंतर ती आग्नेय दिशेला जाताना दिसते. आणि कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग मला दिसते. कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग मला बघायला मिळत असते, जिथं दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे
यामध्ये कृष्णाच्या उपनद्या कोणत्या? तर कृष्णाच्या उपनद्या डाव्या बाजूने जर बघितलं तर येरळा नदी आहे, आणि उजव्या बाजूने जर बघितलं तर इथे वेण्णा, त्याच्यानंतर कोयना, त्याच्यानंतर वारणा, त्याच्यानंतर पंचगंगा, त्याच्यानंतर दूधगंगा, त्याच्यानंतर घटप्रभा, या नद्या मला दिसतात. ठीक आहे, ठीक आहे सर. मग आता यामध्ये बघा, उपनद्यांचा भाग कळला. आता नदी आणि उपनदीचं संगम स्थळ बघूया. मग कृष्णा आणि वेण्णाचा जो संगम होतोय तो आहे माहुली या ठिकाणी, माहुली संगम. कृष्णा आणि कोयनाचा संगम जो आहे तो प्रीती संगम आहे. कृष्णा आणि येरळाचा जो संगम आहे त्याला ब्रह्मनाळ संगम आहे. कृष्णा आणि वारणाचा संगम आहे हरिपूर. कृष्णा आणि पंचगंगाचा संगम आहे नरसोबाची वाडी. कृष्णा आणि दूधगंगाचा संगम हा कर्नाटकमध्ये होतो धनवड या ठिकाणी. कृष्णा आणि घटप्रभाचा संगम होतो कर्नाटकमध्ये बागलकोट या ठिकाणी. सो हे झाले तुमचे संगम स्थळ, म्हणजे 2 पॉइंट झाले की उपनद्या कळल्या आणि संगम स्थळ कळलेत आता मला. बरं, पुढचा पॉइंट की ह्या नदी खोऱ्यामध्ये काठावरचे शहर कोणते कोणते आहेत? काठावरचे शहर कोणते कोणते आहेत? कृष्णा नदीच्या काठावर आहे वाई आणि सांगली, त्याच्यानंतर मछलीपट्टणम वगैरे. पंचगंगाच्या काठावर आहे कोल्हापूर, इचलकरंजी. दूधगंगाच्या काठावर आहे कागल हे शहर. ठीक आहे, म्हणजे काठावरच्या शहरांचा पण एक पॉइंट जो आहे हा लक्षात आला. आता डॅम कडे बघूया. धरण, मुख्य कृष्णा नदीवर डॅम जो आहे तो आहे धोम डॅम, धोम धरण म्हटलं जातं त्याला. वेण्णा नदीवर जर बघितलं तर कान्हेर डॅम आहे. जी वेण्णा नदी आहे, कृष्णाची उपनदी वेण्णा, त्याच्यावर कान्हेर डॅम. कृष्णा नदीची उपनदी कोयना, ऍज इट इज कोयनावर कोयना डॅम आहे. वारणा नदीवर आहे तुमचा चांदोली डॅम, जो की महत्वाचा डॅम आहे. दूधगंगा नदीवर आहे कळम्मावाडी डॅम. सो म्हणजे तुम्हाला कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेले प्रमुख डॅम कोणते कोणते आहेत त्या रिलेटेड पण पॉइंट समजला. बघा काय होतं की ह्या पद्धतीने जे मी तुम्हाला सांगतोय ना, या पद्धतीने तुम्हाला टॉपिक डिटेलमध्ये पण कळतो, रिव्हिजनसाठी पण इझी होतो. हे तुम्ही विचारात घ्या. म्हणजे मॅप पण दाखवतोय आणि शिकवताना पण मी तुम्हाला ह्याच बेसिसवर शिकवलेलं आहे. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी माझे पेड क्लासमध्ये क्लास केलेले असतील, बॅचेसमध्ये तुम्ही सेशन केलेले असतील, त्यात तुम्हाला हे बघायला मिळालं असेल की मी तिथे सुद्धा तुम्हाला जे शिकवलं ते ह्याच प्रकारच्या माहितीच्या आधारे शिकवलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला हे सगळं रिकॉल पण होत असेल लगेचच. एम आय राईट? बरं, त्याच्यानंतर उगमस्थळ. मग बाकी उगमस्थळ तर इथे दिले. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की पंचगंगा नदी जी ही 5 नद्यांपासून तयार झालेली आहे. 5 नद्या ज्या आहेत त्यामध्ये कासारी, सरस्वती, कुंभी, तुळशी, भोगावती. आणि या भोगावती नदीच्या काठावर आहे राधानगरी. आणि मग ही पुढे नदी जी पंचगंगा बनते, मग पुढे जाते आणि मग कृष्णा नदीला जाऊन मिळते. सो असा प्रकारचा हा एकंदरीत एक स्ट्रक्चर जो आहे हा मला कृष्णा नदीचा स्ट्रक्चर इथे बघायला मिळतोय. ओके, आता आपण महाराष्ट्रातली पुढची नदी प्रणाली या ठिकाणी अभ्यासणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या विदर्भातल्या नदी खोऱ्यांचा भाग. वास्तविक वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्यांची पूर्णतः रचना आपण बघतो ती म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागामध्ये. बेसिकली या नद्यांचे एकत्रित एक संगम होऊन जो नवीन प्रवाह तयार होतो त्याला प्राणहिता असं म्हटलं जातं. आणि प्राणहिता नंतर आपण बघतो ती म्हणजे गोदावरीला येऊन मिळत असते. जसं मी गोदावरीचा पॉईंट तुम्हाला जेव्हा शिकवला त्यावेळेस हे पण बोललो होतो की प्राणहिता नदी जी आहे वर्धा वैनगंगा पासून एक येऊन मिळणारा प्रवाह की तो आपल्याला गोदावरीला मिळताना दिसतो. म्हणजेच प्राणहिता ही गोदावरीचीच उपनदी म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतो. बरं, मग आता एक एक नदीचा भाग बघूया. वर्धा नदीचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण जरा लक्षात घेऊ की वर्धा नदीचं स्ट्रक्चर काय आहे. वर्धा ही विदर्भातली एक महत्वाची नदी आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली. एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये जे पण काही फॅक्ट्स मी सांगतोय ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जसं की आता वर्धा नदीचा जर आपण विचार केला तर वर्धा नदी ही महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनी नदी म्हणून हिचा विचार केला जात असतो. ओव्हरऑल महाराष्ट्राशी संबंधित बोलतोय मी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, दक्षिण वाहिनी नदी. मग आता या नदीचा उगम जो आहे एमपी मध्ये या नदीचा उगम होतो. एमपी मध्ये बैतूल मधलं जाम या ठिकाणी सातपुडा पर्वत रांगेमध्ये आपल्याला वर्धा नदीचा उगम होताना दिसत असतो. मग ही जी नदी आहे ही एमपी मधून महाराष्ट्रामध्ये
अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते. म्हणजे MP मधून ज्यावेळेस ती उगम पावल्यानंतर दक्षिणेकडे महाराष्ट्राकडे ज्यावेळेस ती वाहते, तर महाराष्ट्राकडे आपल्याला ही नदी अमरावतीमध्ये प्रवेश करताना दिसते. सातपुडा पर्वत रांगेत उगम पावल्यानंतर ही दक्षिणेकडे येते. मग हिची महाराष्ट्रातली जी लांबी आहे वर्धा नदीची, ती आहे टोटल 455 किलोमीटर. महाराष्ट्रातलं या नदीने व्यापलेलं जे क्षेत्रफळ आहे, तर क्षेत्रफळ आपल्याला बघायला मिळतं 46,186 किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर एवढं आपल्याला क्षेत्रफळ बघायला मिळतं, की जे पर्टिक्युलर क्षेत्रफळ कम्प्लिटली वर्धा नदीचं महाराष्ट्रातलं क्षेत्र म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतो. मग या नदीचा राजकीय प्रवास जो आहे, की वर्धा नदी आपल्याला कोणत्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून वाहताना दिसते, तर वर्धा नदीचा प्रवास जसं ही अमरावतीमध्ये प्रवेश करते, तर अमरावतीनंतर ती नागपूरमध्ये जाते, नंतर वर्धामध्ये, नंतर यवतमाळ, नंतर चंद्रपूर. सो असा या नदीचा एकंदरीत प्रवास आहे, की ही नदी अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये या नदीचा मला प्रवास होताना दिसत असतो. सिमिलरली आता जसं मी बोललो की वर्धा ही एक महत्त्वाची नदी आहे या संपूर्ण विदर्भामधली, त्याचप्रमाणे एक वैनगंगा नदी सुद्धा आहे, की जी या विदर्भातली महत्त्वाची नदी आहे. जसं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनीच्या रिलेटेड जर का प्रश्न विचारला गेला, तर ही आपण पहिली म्हणू शकतो. तर मग ही दुसऱ्या क्रमांकाची जी दक्षिण वाहिनी नदी आहे, तर ती दक्षिण वाहिनी नदी दुसरी म्हणजे वैनगंगा. वैनगंगा महाराष्ट्रातली दुसऱ्या क्रमांकाची दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ही नदी सुद्धा आपल्याला MP मध्येच उगम पावताना दिसणार. MP मध्ये मैकल पर्वत रांगेमध्ये शिवनी जो जिल्हा आहे MP मधला, तर या MP मधल्या शिवनी जिल्ह्यामध्ये मैकल पर्वत रांगेमध्ये या नदीचा उगम होतो. दुसरी महत्त्वाची नदी आहे महाराष्ट्रातली, जी मी तुम्हाला वैनगंगा सांगितली. आणि वर्धा ॲज इट इज जसं आपण बघितलं दक्षिणेकडची दक्षिण वाहिनी सगळ्यात मोठी नदी, दक्षिण वाहिनी दुसरी नदी वैनगंगा पण लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, या नदीची लांबी जी आहे ही महाराष्ट्रातली लांबी 295 किलोमीटर आहे. वर्धा नदीची लांबी आहे 455 किलोमीटर, परंतु वैनगंगाची लांबी आहे 295 किलोमीटर. आणि बेसिकली मग जर तुम्हाला विचारलं जाते की या नदीचा प्रवास कसा आहे, महाराष्ट्रात प्रवास कसा आहे, तर महाराष्ट्रामध्ये ही नदी जी आहे ही गोंदियामध्ये येते. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा या जिल्ह्यांमधून मला पर्टिक्युलरली या नदीचा जो प्रवास आहे हा प्रवास या ठिकाणी बघायला मिळत असतो, जो की आहे वैनगंगा नदीचा प्रवास. दुसरा अजून एक महत्त्वाची एक नदी आपल्याला बघायला मिळत असते, की जी विदर्भातली सगळ्यात मोठी पूर्व वाहिनी नदी आहे. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा याच्यामध्ये वर्धा जी आहे ही दक्षिण वाहिनी आहे, वैनगंगा दक्षिण वाहिनी, पैनगंगा ही पूर्व वाहिनी आहे. हे तुम्ही जरा इथे लक्षात असू द्या. ज्यामध्ये विदर्भातली सगळ्यात मोठी पूर्व वाहिनी नदी म्हणून विचारलं तर पैनगंगा ही नदी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पैनगंगा नदी. मग आता ह्या पैनगंगा नदीचा उगम जो आहे हा अजिंठा पर्वतरांगेत आपल्याला उगम होताना दिसतो. अजिंठा रांगेत उगम होताना यामध्ये मला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमेवर मला पर्टिक्युलरली ही जी काही नदी आहे ही या ठिकाणी बघायला मिळत असते. सो इन सिंपल म्हणजे आपल्याला जे पण काही घटक मी तुम्हाला इथे सांगतोय किंवा जे पण काही पॉइंट्स मी तुम्हाला इथे सांगतोय हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बर, आता पैनगंगाची लांबी किती आहे? सो पैनगंगाची महाराष्ट्रातली लांबी जर बघितली तर ती आहे 995 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि ह्या पैनगंगाचा एकंदरीत महाराष्ट्रातला राजकीय प्रवासाचा भाग बघितला तर महाराष्ट्रामधून ही नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून क्रॉस होत जाते, जसं आपण बघितलं तर बुलढाणामधून जाणार, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड आणि शेवटी चंद्रपूर. सो महाराष्ट्रामध्ये मला ही नदी जी आहे ही या पर्टिक्युलर जिल्ह्यांमधून जाताना दिसते, जो की या पैनगंगा नदीचा एकंदरीत मला राजकीय प्रवास म्हणून बघता येतो. मग आता जर समजा तुम्हाला विचारलं की वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या नदी खोऱ्यांचा विचार करत असताना यामध्ये तिन्ही नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, तर यामध्ये तुम्हाला दिसेल
की पैनगंगा ही पूर्ववाहिनी नदी सगळ्यात मोठी आहे, वर्धा ही दुसरी आहे आणि वैनगंगा ही तिसरी आहे. कारण पैनगंगाची लांबी आहे 495, वर्धाची लांबी आहे 455, वैनगंगाची लांबी आहे 295. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा हा लांबीनुसार त्याचा एकंदरीत क्रम आहे, ज्यावर आधारित तुम्हाला प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक, ओके. मग वर्धा वैनगंगाशी संबंधित ओव्हरऑल डिटेल्स तुम्हाला आय होप सो यामध्ये सविस्तरपणे कळलेले असतील. आता हा जो एकंदरीत स्ट्रक्चर जो दिसतोय तुम्हाला, हा वर्धा वैनगंगा पैनगंगाचा स्ट्रक्चर आहे, की ज्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा, ही गोदावरी नदी जाते, दिसतंय गोदावरी नदी. आणि जसं मी बोललो की गोदावरी नदीला येऊन मिळणारी ही प्राणहिता नदी, आणि ही प्राणहिता तयार झालेली आहे वर्धा वैनगंगा पैनगंगापासून. ठीक आहे, हे बघा या ठिकाणी ही एक नदी आहे पैनगंगा, जसं मी बोललो की ही पूर्ववाहिनी नदी आहे. ही तुम्हाला नदी दिसते वर्धा, की जी तुम्हाला दक्षिण वाहिनी नदी आहे. ही तुम्हाला एक वैनगंगा नदी दिसते आहे, की जी दक्षिण वाहिनी नदी मला म्हणून बघता येते. सो या नद्यांचा विचार करत असताना पैनगंगा नदी जी आहे ही पूर्ववाहिनी आहे. मग तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या जर बघितला तर कयाधू ही उजव्या बाजूने येऊन मिळणारी नदी आहे. डाव्या बाजूच्या नद्यांचा विचार केला तर पूस, अरुणावती, वाघाडी, खुनी, विदर्भा या सर्व नद्या ज्या आहेत या पैनगंगाला येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणून मला बघायला मिळतात. वर्धा नदीचा जर मी विचार करेल तर वर्धा नदीला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्यांचा विचार केला तर बेंबळा आणि निरगुडा. डाव्या बाजूचा विचार केला तर वेण्णा आणि इरई या नद्या दिसतील. सोबत मी जर वैनगंगाचा विचार केला तर वैनगंगाचा संबंधित तुम्हाला दिसेल की उजव्या बाजूच्या नद्या ज्या आहेत या बावनथडी, कन्हान, मूल. डाव्या बाजूचा जर विचार केला तर बाग, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी, कठाणी आणि पोटफोडी या सर्व नद्या दिसतील. आता ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ही पैनगंगा नदी वर्धाला ज्या ठिकाणी येऊन मिळते, हा जो पॉइंट आहे या संगमस्थळाला वढा, घुग्गुस या ठिकाणी हा संगमस्थळ मला दिसून येतो. वर्धा नदी आणि वैनगंगा नदी यांचा जो संगम होतोय हा चपराळा या ठिकाणी होत असतोय, चपराळा. आणि मग मला पुढे जी नदी वाहताना दिसते ती आहे प्राणहिता नदी. मग ही जी प्राणहिता नदी इथून सुरुवात होते तर ही गोदावरीला जाऊन जेव्हा मिळते तर हा जो संगम आहे हा नगरम, सिरोंच्या या ठिकाणी मला हा संगम होताना दिसत असतो. सो हा त्याचा एकंदरीत एक पॉइंट लक्षात ठेवा की ज्यामध्ये आता जर समजा काठावरच्या शहरांशी रिलेटेड पॉइंट विचारला समजा तुम्हाला, तर या ठिकाणी बघा पूस नदीच्या काठावर पुसद आहे, अरुणावतीच्या काठावर आर्णी आहे, वाघाडीच्या काठावर घाटजी आहे, पूर्ण वैनगंगाच्या काठावर किनवट आहे, खुनी नदीच्या काठावर पांढरकडा आहे. वर्धा नदीचा विचार केला तर वर्धा नदीच्या काठावर पुलगाव आहे, राजुरा आहे, निरगुडाच्या काठावर वणी आहे, वेण्णाच्या काठावर हिंगणघाट आहे, इरईच्या काठावर चंद्रपूर आहे. वैनगंगाचा विचार केला तर कान्हनच्या काठावर कामठी आहे, वैनगंगाच्या काठावर भंडारा पण आहे. सो हे पॉइंट मला इथे दिसतात. धरणांचा विचार जर केला, डॅम, तर मला पैनगंगा नदीवर इसापूर डॅम दिसतोय, खुनी नदीवर सायखेडा डॅम दिसतोय, वर्धा नदीवर मला अप्पर वर्धा डॅम दिसतोय, बेंबळा नदीवर बेंबळा डॅम आहे, त्यानंतर मला इरई नदीवर इरई डॅम दिसतोय, प्राणहिता नदीवर मला चोविला डॅम या ठिकाणी बघायला मिळतोय. वैनगंगाचा विचार करत असताना मला या ठिकाणी कान्हन नदीवर पेंच आणि तोतला डोह, इथे पेंच नदी येऊन मिळते कान्हनला, मग पेंचवर पेंच डॅम, तोतला डोह डॅम, त्याच्यानंतर तुम्हाला वैनगंगावर गोसी खुर्द डॅम आहे, गाढवी नदीवर जर बघितलं तर तुम्हाला इटिया डोह हा डॅम तुम्हाला बघायला मिळतो. सो ओव्हरऑल ह्या स्लाइडवर मी तुम्हाला पूर्ण विदर्भातल्या नद्यांच्या संबंधित वर्धा वैनगंगा पैनगंगाचा जो काही स्ट्रक्चर आहे त्या रिलेटेड मी तुम्हाला काठावरचे शहर, उपनद्या, धरण आणि संगमस्थळ असा एकंदरीत एक सर्व अप्रोच एका स्लाइडवर तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे, त्यासाठी आपण ही अरेंजमेंट व्यवस्थित करून तुम्हाला दाखवली. आय होप तुम्हाला यातून हे समजणं सोपं होईल. कारण काय होतं की जेव्हा आपल्याला अशा काही गोष्टींवर प्रश्न येतात त्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर टॉपिकला किती चांगल्यापैकी व्हिज्युअलाइज करून अभ्यासलेलं आहे
हे आपल्याला इम्पॉर्टन्स त्या प्रश्नाला बघितल्यानंतर कळत असतं आणि म्हणूनच मी तुम्हाला या अनुषंगाने इथे शिकवत असतो. सो ज्याचा तुम्ही जास्तीत जास्त चांगल्यापैकी फायदा करून घेत चला. ठीक आहे, क्लिअर आहे? बोर नाही होते ना तुम्हाला सर्वांना? म्हणजे ज्या पद्धतीने आपण हा पूर्ण एक 5 तासाचा मोठा रिव्हिजनचा एक सेशन जो बघतो, यामध्ये बोर नाही होते ना तुम्हाला? राईट? हा, सो थोडंसं ऍक्टिव्हली बघत चला आणि विशेष म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिप्लाय द्या की तुम्हाला नेमकं हा सेशन कसा वाटतोय. सोबतच प्रज्ञा सिरीजमध्ये माझा ऑलरेडी अजून एक सेशन तुम्हाला झालेला दिसेल की जो भूगोलाचा 8 तासांच्या रिव्हिजनचा सेशन आहे. जर तुमच्यापैकी कोणी तो सेशन बघितलेला नसेल तर आपल्या या MPSC वालाच्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माझा भूगोलाच्या संबंधित मध्ये, कारण महाराष्ट्राचा आत्ता चालू आहे आपला, सो भूगोलाच्या संबंधित मध्ये 8 तासांची रिव्हिजनचा एक अखंड म्हणजे असा सेशन बघायला मिळेल, जो तुम्ही नक्कीच बघा, ज्यामध्ये मी खूप सारे असे वेगवेगळे टॉपिक तिथे कव्हर केलेले आहेत की जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सोबत आत्ताच रिसेंटली मी अजून एक सेशन घेतलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हायरमेंटचा पण 3 तासांची रिव्हिजन त्यामध्ये अभ्यासायला मिळेल. सो पर्यावरणाचे पण तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पण मी रिव्हिजन त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी हा पण जो सेशन बघतोय 5 तासांच्या रिव्हिजनचा, जो महाराष्ट्राशी संबंधित आहे, तर हा सुद्धा तुम्ही एकदा व्यवस्थित बघत चला. आतापर्यंत जसं आपण वेगवेगळे टॉपिक बघत आलोय, फिजिकल बघितला, महाराष्ट्राचा पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं, नदी प्रणाली बघितली. सो अजून आपल्याला 2 टॉपिक बघायचे, एक आहे मृदा आणि एक वनसंपत्तीचा आणि खनिज संपत्तीचा. ठीक आहे, तो आता तो पॉईंट आपला सुरुवात होणारच, बट आता लगेच आपण बघूया. त्या अगोदर एक फायनल पॉईंट आपला नदी प्रणालीचा शेवटचा घटक आहे कोकणातल्या नद्यांचा भाग. की कोकणातल्या नद्या ज्या आहेत, आता याच्या रिलेटेड मी तुम्हाला कोकणाशी संबंधित खाडी जी आहे, हे खाडींचा पॉईंट मी तुम्हाला अगोदरच आपल्या प्राकृतिक भूगोलाचा पॉईंट जेव्हा सांगितला त्यामध्ये मी खाडी तुम्हाला सांगितलेली आहे. आता मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं की कोकणातल्या या नद्या ज्या आहेत यांचा जिल्हानिहाय कसा क्रम लागतो किंवा जिल्हानिहाय आपल्याला नद्यांचा क्रम जो आहे हा कम्प्लिटली उत्तर दक्षिण क्रम कसा आहे, यावर जर मला प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं ते तुम्हाला या स्लाइडवरून इथे समजेल. ठीक आहे, सो आता इथे लक्ष द्या. पालघर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा क्रम हा विचारला जाईल, तर मला हा क्रम इथे लक्षात ठेवायचा आहे की दमनगंगा नदी, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा या पालघर जिल्ह्यातल्या नद्या तुम्हाला दिसतील की ज्या पालघर जिल्ह्यातल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा क्रम तुम्हाला इथे समजतो. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे हा जो क्रम तुम्ही बघतात यामध्ये सुद्धा तुम्हाला भातसा, काळू, मुरबाडी आणि उल्हास ह्या नद्यांची ही रचना ठाणे जिल्ह्याशी संबंधित तुम्हाला दिसते. मुंबईचा जर विचार केला तर या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्यावेळेस तुम्ही ही नद्यांची रचना बघतायत तर यामध्ये दहिसर, ओशिवरा, भुईसर आणि मिठी नदी हे तुम्हाला मुंबईमधल्या प्रमुख नद्या म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, हे इथे विशेष लक्षात घ्या. रायगड, आता हा जिल्ह्यांचा पण जो क्रम तुम्हाला दिसतोय हा उत्तरेकडून दक्षिणेकडेच आहे आणि ह्या पर्टिक्युलर जिल्ह्यांमधल्या ज्या मी तुम्हाला नद्या सांगतोय ह्या सुद्धा तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडेच आहे, हे पण तुम्ही विशेष लक्षात ठेवा. ठीक आहे, जसं आता रायगडमध्ये अनेक नद्या दिसतील तुम्हाला, मग रायगडमध्ये उल्हास, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ नदी, घोड, गंधार आणि सावित्री हा उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेला महत्वाचा क्रम. रत्नागिरीशी संबंधित जर विचारलं तर रत्नागिरीशी संबंधित पण तुम्हाला अशाच पद्धतीने क्रम लक्षात ठेवायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडचा, ज्यामध्ये आहे भारजा, जोग नदी, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंदी, काजवी आणि शुक नदी. सो ह्या नद्यांची ही ओव्हरऑल रचना तुम्हाला लक्षात ठेवायची. स्पेसिफिकली या आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तरेकडून दक्षिणेकडच्या नद्यांचा भाग आहे. इथे तुम्हाला प्रश्न जो विचारला जाऊ शकतो तो एक तर जिल्हानिहाय नद्या पण असू शकेल किंवा जिल्हानिहाय स्पेसिफिकली तुम्हाला एक डायरेक्टली क्रम असेल किंवा प्रत्येक जिल्ह्यातला रॅन्डमली एक एक नदीचा भाग असू शकेल की जिथे तुम्हाला जोड्या लावायचा प्रश्न पण तयार होतो. त्याच्यानंतर आहे सिंधुदुर्गशी संबंधित भाग की सिंधुदुर्गमध्ये ज्या नद्यांची रचना आहे
तर यामध्ये सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला देवगड, आचरा, गड, कर्ली आणि तेरेखोल ह्या नद्यांची ही रचना इथे आपल्याला बघायला मिळत असते, की ज्या महत्वाच्या नद्या आहेत. पूर्ण या आपण म्हणू शकतोय की कोकणातल्या नद्यांच्या या ओव्हरऑल स्ट्रक्चरल रचनेचा हा आढावा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला. बरं, आता इथे तुम्हाला एक पॉईंट अजून लक्षात ठेवायचा आहे की जे कोकणाचे भाग होत असतात, जसं आपण बघितलंय की उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण, मग यामध्ये दमनगंगा नदीपासून ते कुंडलिका नदीपर्यंतचा जो काही भाग आहे, ही बघा, ही दमनगंगा नदीपासून तर कुंडलिका पर्यंतचा जो भाग आहे हा तुमचा उत्तर कोकण म्हटला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर सावित्री ते काजवी नदीपर्यंतचा जो काही भाग आहे, म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकतात की ऑन एन ॲव्हरेजली ह्या कुंडलिकापासून तर काजवीपर्यंतचा जो आहे हा तुमचा मध्य कोकण म्हटला जाईल. त्याच्यानंतर काजवीपासून ते तुमचा तेरेखोलपर्यंतचा जो काही भाग आहे हा तुमचा दक्षिण कोकण म्हणून बघितला जाईल. सो ही रचना जी आहे हे तुम्हाला बाय डिफॉल्ट लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्यावर तुमचे अनेक सारे प्रश्न इथे तयार होणार, ज्यासाठी तुम्ही याचा विचार हा केलाच पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. बरं, सो आता नदी प्रणालीचा आपला महाराष्ट्राशी संबंधित जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण लक्षात आलेला असेल.